आज आपण बनवतोय ही फोडशीची भाजी। ही फक्त वर्षातून एकदाच म्हणजे पावसाळ्यात मिळते। रानभाजी आहे ही आणि दिसायला अगदी कांद्याच्या पातीसारखी दिसते। तर इथे पहा, ही भाजी मी आणली आणि व्यवस्थित अशी आपल्याला निवडून घ्यायची। हिचा आतला जो कडक देठ असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आणि अशी याची पानं वेगळी करून घ्यायची। आता ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायची। जितकी आपण भाजी ही बारीक चिरणार तितकी ती चवीला छान लागते। दिसायला अगदी कांद्याच्या पातीसारखी ही भाजी असते। तर आता एक कढई किंवा भांडं आपल्याला तापत ठेवायचं, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आणि भरपूर आपल्याला लसूण असा ठेचून घालायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा आपल्याला अगदी बारीक असा चिरून घालायचा आहे। करायला अगदी अशी ही सोपी भाजी आहे। इथे मी अगदी साध्या पद्धतीने करते। काही जण यामध्ये भिजवलेली मूग डाळ किंवा चणा डाळ सुद्धा घालतात। तर आता थोडीशी हळद घातली आणि त्यानंतर आपण जी ही चिरून घेतलेली भाजी आहे ती घालून घ्यायची आहे। आता आपल्याला चमच्याने ही परतून घ्यायची आहे। ह्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही। अगदी 10 मिनिटात ही भाजी व्यवस्थित अशी शिजून होते। आता घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि परत एकदा भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। आता सगळ्यात शेवटी इथे मी हे ओलं खोबरं घातलं आहे। ओल्या खोबऱ्यामुळे भाजीला खूप अगदी छान चव येते, त्यामुळे ओलं खोबरं नक्की घाला। आता मस्त अशी आपली ही फोडशीची भाजी तयार झालेली आहे। गरमागरम ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी आणि ही फोडशीची भाजी खूप मस्त लागते। तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ही करून पहा आणि रेसिपी आपली आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। इन्स्टावर असाल तर फॉलो करा। धन्यवाद।